प्रश्न क्रमांक 1. ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन दिले आहे 4. या 4 पर्यायामधून आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे. ए कनिष्ठ, बी चैत्र, सी जेवढा, डी श्रेष्ठ. या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए कनिष्ठ हा शब्द ज्येष्ठ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणते क्रियापद भूतकाळी नाही? ऑप्शन आहे ए झोपला, बी गेला, सी खातो, डी पडला. या 4ही पर्याय या प्रश्नाचे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी खातो हा शब्द क्रियापद भूतकाळी नाही. प्रश्न क्रमांक 3. सुमन या शब्दाचा अर्थ कोणता आहे? पर्याय दिलेले आहे ए मुलगी, बी पुष्प, सी कळी, डी फुलराणी. या 4ही पर्याय या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर बी पुष्प. सुमन या शब्दाचा अर्थ जे आहे ते पुष्प म्हणून होते. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपले शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? पर्याय दिलेले ए 1675, बी 1680, सी 1674, ऑप्शन नंबर डी 1676. या 4ही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? ऑप्शन नंबर ए मिथेन, बी नायट्रोजन, सी ऑक्सिजन, डी हेलियम. या 4ही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मिथेन हा वायू जे आहे हा गोबर गॅसमध्ये असतो. प्रश्न क्रमांक 6. तोतलाडोह धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय दिलेले 4. ए गोंदिया, बी नागपूर, सी वर्धा, डी यवतमाळ. या 4ही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी नागपूर या जिल्ह्यामध्ये तोतलाडोह धरण आहे. प्रश्न क्रमांक 7. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कधी झाला? पर्याय दिले 4. 1275, बी 1276, सी 1278, डी 1279. ती या 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए 1275 संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. लाल्या रोग कोणत्या पिकाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले 4. ए ज्वारी, बी तांदूळ, सी कापूस, डी तूर. तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी कापूस या म्हणजे कापसावरती लाल्या रोग जे आहे हा पडत असतो. तर कापसाच्या पिकाशी संबंधित हा लाल्या रोग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. बीबी का मकबरा कोणत्या शहरात आहे? पर्याय दिलेले 4. ए नाशिक, बी छत्रपती संभाजीनगर, सी सोलापूर, डी ठाणे. या 4ही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आधीचं नामांतरण केलं आहे. जिल्ह्याचं नाव आधी औरंगाबाद जिल्हा होता, आता औरंगाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बीबी का मकबरा आहे. त्यानंतर शेवटचा 10वा प्रश्न. गोंड जमातीचे आदिवासी लोक कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आहे? पर्याय दिले 4. ए चंद्रपूर, बी नाशिक, सी कोल्हापूर, डी वर्धा. ती या 4ही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये गोंड जमातीचे आदिवासी लोक प्रामुख्याने म्हणजे तिथे वास्तव करतात, प्रामुख्याने त्या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर तिकडचे जिल्हे वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती या ठिकाणी सुद्धा काही गोंड जमातीचे आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर लोक राहतात, ते लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात जास्त आदिवासींचा जो जिल्हा जर म्हटलं तर नंदुरबार जिल्हा हा सगळ्यात जास्त आदिवासींची संख्या असणारा जिल्हा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज पाहता येणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून भेटूया. इथंच थांबा. धन्यवाद.